तर नमस्कार मित्र, मी अमित शापामोर. अमित सर मॅथ युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती या सातारा या जिल्ह्याचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचं सोल्युशन एकदम सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीनं. तर पहा, पहिलाच क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आपण आपल्या स्क्रीनवर जाऊ. तर पहा, स्क्रीनवर तर एका वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? आता तुम्हाला माहित आहे एरिया जो आहे वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते? ते क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असते पाय आर स्क्वेअर. आता इथं दिलेला रेडियस म्हणजे त्रिज्या, इथं दिलेला व्यास. इथं जर व्यास दिलेला आहे, त्रिज्या कशी काढण्याची होती तर मला माहित आहे व्यासाच्या अर्ध म्हणजेच 20/2 काय असते माहिती? त्रिज्या असते. ती किती होईल 10, म्हणजे आरची व्हॅल्यू येईल 10. हे 10च्या फूट करायचं म्हणजे फूट जर काय पायची व्हॅल्यू असते 22/7 गुन्हेला 10चा वर्ग आहे म्हणून 10 गुन्हेला 10. 22/7 किती असते हो व्हॅल्यू? 3.14 असते. तो गुन्हेला 100 म्हणजेच काय येणार त्यांचं 314 पॉईंट समथिंग आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं हो? पहिलं. नेक्स्ट पहा, 1 3 5 7 9 11 + 13 + 15. तुम्ही जर यात पाहिलं तर याचा काढायची आहे याची काय काढायची आपल्याला? बेरीज काढायची आहे. तर याची बेरीज काढायची आपण काय करतो? जेव्हा संख्यातला फरक सारखा आहे, तो फरक सारखा आहे का बा? 1 2 3 3 2 5 5 2 7 7 2 9 9 2 11 असं. जेव्हा फरक सारखा असते त्यावेळेस काय करतो आपण? पहिली संख्या आणि शेवटची संख्याची बेरीज करायची. म्हणजे 15 अधिक 1 भागेला 2 करायचं आणि गुन्हेला एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्या. त्याचा गुणाकार करा. 15 ने 1 झाला 16. 16/2 गुन्हेला 8 म्हणजे 2 चोक 8 16 चोक 64. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट तिसरं गणित. 23 - 45 + 69 - 74. आता त्यात काय करावं लागेल? ज्या संख्या मायनस मायनस होईल तो प्लस आणि हे प्लस प्लस प्लस. आता 23 + 69 किती होते भाऊ? तर 2 6 झाले 8 म्हणजे 80. 80 9 3 12 म्हणजे 92. हे झाले माझे 92. तसंच 7 हे 4 आणि 7 7 4 11 म्हणजे 110. 110 5 4 9 म्हणजे 119. 119 मोठी संख्या म्हणजे वर तरी. आता 119 साईन काय आहे? मायनस आहे. आणि दुसरं जे 92 आहे त्याची साईन काय आहे? प्लस. तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस काय होत असते भाऊ? तर मायनस होत असते. त्याची वजाबाकी किती आहे? 9तून 2 गेले 7 राहत आणि 11तून 9 गेले तर 2 राहत. म्हणजे मायनस मोठ्या संख्येची उत्तर लागून -27 ऑप्शन पहिलं. नेक्स्ट पहा, 0.1 गुन्हेला 0.01 गुन्हेला 0.001. आता त्याचं काय करायला मला? सरळ सरळ पॉईंटच्या उजव्या साईडने किती घर आहे मोजायचे. सरळ सोडून तेवढे घर असून सोडून असणारा पॉईंट आन्सर माया ते पॉईंट आहे. म्हणजेच काय? हे 3 घर, हे 2 घर आणि हे 1 घर. म्हणजे झाले 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 घर सोडून असणारा उत्तर माया आन्सर आहे. म्हणजेच काय? 1 2 3 4 5 6. 6 घरानंतर गुणितच आहे म्हणजे ऑप्शन चौथं माया आन्सर आहे. सोपं, एकदम सोप्या भाषेत. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे ठीक नाही? पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला? कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असते. म्हणजेच जेव्हा काटकोन त्रिकोण राहील तेव्हा असते आपलं पायथागोरस लागते. यात काय असते? या वय कर्ण, ए वय एक बाजू आणि बी वय दुसरी बाजू. यात काय असते? तर c² बरोबर a² अधिक b². आता ह्या फॉर्म्युल्यात बसणारे जे व्हॅल्यू आहे यात सी काय आहे? सगळ्यात मोठा आहे. म्हणून या फॉर्म्युल्यात जे बसणारे व्हॅल्यू आहे ते माय आन्सर नाही आहे, है ना? म्हणजे जे यात बसणार नाही ते माय आन्सर आहे. इथं काय म्हणते? त्रिक नाही आहे म्हणजे. बाकीचे त्रिक आहे, एक यातला त्रिक नसेल. म्हणजे आता पहिलं व्हॅल्यू पाहू आपण. तर पूर्ण न सोडवा मी काय होतं? एकच स्थानच्या म्हणतो पाहिजे. म्हणजे याचा वर्ग 13चा वर्ग जर केला एकच स्थानी काय येईल? तर 9 येईल. तसंच 12चा वर्ग एकच स्थानी काय? 4 येईल. आणि 5चा वर्ग एकच स्थानी किती येईल? 5 येईल. तर 5 आणि 4 9 होऊन राहिले. हे बसलं म्हणजे हे त्रिक आहे काय? हे त्रिक नाही आहे. त्यानंतर इथं 5चा वर्ग केला तर 5 येईल. 4चा वर्ग केला तर 6 येईल. आणि 3चा वर्ग केला तर 9 येईल. 9 आणि 6 15. हे बसते काय? हे त्रिक तर आहे पण आपल्याला काय पाहिजे? त्रिक नाही पाहिजे. हे आन्सर नाही आहे. तिसरं पहा, 2चा वर्ग 4, 9चा वर्ग 1 आणि 6चा वर्गाचा एक स्थानचा अंक 6. 6 ने गेले 7 होती 4. म्हणजे हे माया त्रिक नाही आहे. ते आन्सर काय आहे? तिसरं. ठीक आहे. नेक्स्ट पहा, 5 - 2 अधिक 5 गुणिला 2 भागिला 2. इथं काय भाऊ? इथं आहे पायथागोरस म्हणजे सॉरी
बॉडमॉस रूल. बॉडमॉस रूल म्हणजे काय? पंचे भागू बेवचा नियम. आपण लहानपासून जो शिकला तो. म्हणजेच काय करणार आपल्याला? पहिले पुरवणार कंस. तर ह्या काय होईल आपला कंस. कधी अशा वेळेस सगळ्यात अंदरचा कंस सोडत आहे. सगळ्यात अंदरचा कंस आहे. 5 दुनी या झाला माझ्या 10. हे झाले माझे 10 आणि 10 भागेला हे 2 म्हणजेच किती याची व्हॅल्यू 5. आता हे 5 आणि हे 2 हे किती होईल? 5 आणि 2 7. हे झाले माझे 7 आणि ह्या बाहेरचा वजा इकडे 5. 5 वजा 7 किती भाऊ? तो वजा 2 या. येस माय आन्सर आहे ऑप्शन दुसरं. नेक्स्ट पहा. 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाते? आता इथं काय झालेलं आहे? गाडीचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग दिलेला आहे. तुम्हाला कळायचं काय? मीटर प्रति सेकंद मध्ये. म्हणजे सहज अशा वेळेस काय करत असतो आपण? किलोमीटर प्रति तासच्या वेगाला काय गुणतो? 5/18 ने गुणतो. जर मीटर पर सेकंद किलोमीटर करायचं असेल तर 18/5 ने गुणतो. इथे किलोमीटरचं मीटर पर सेकंद करायचं आहे. म्हणजेच 5/18 ने गुणला. 18 चौक 72 4 पंच 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजे आन्सर कोणतं भाऊ? तर आपलं चौथं. ठीक आहे. नेक्स्ट पहा. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना व्यतिरिक्त उर्वरित 2 कोणाच्या मापाची बेरीज इतके अंश असते. म्हणजे ह्या आहे आपला काटकोन त्रिकोण. ह्या काटकोन त्रिकोणात हे असं आपण डब्बा लिहित असतो. म्हणजेच काय भाऊ? ह्या असते 90 डिग्रीचा है ना. मग ह्या जर 90 डिग्री आहे, तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज असते 180. 180तून हे जर 90 वजा केले तर उत्तर काय भाऊ? 90. म्हणजेच काय माया? 180 वजा हे 90. म्हणजे आन्सर काय माय? बाकीचे कोण किती मापाचे आहे? बेरीज त्याची 90 डिग्रीची. म्हणजे ऑप्शन कोणतं आहे? तिसरं. 90 पहा. 3 किलोमीटर अधिक 3 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 3 किलोमीटर म्हणजे काय असते? मला माहित आहे 1000 मीटरचा 1 किलोमीटर. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजे किती असं भाऊ? तर 1000 गुणेला 3 है ना. म्हणजेच काय भाऊ? तर डायरेक्ट 3000 लिहून आपण सोप्या याच्यात. काय येईल ते? 3000. ठीक आहे. 3000 काय? मीटर. तसंच 3 मीटरचं कन्वर्जन करावं लागते काही काहीच गरज नाही. ही अच्छे असेच लिहा 3 मीटर. त्याच्यानंतर 500 सेंटीमीटर काय होईल? 5 मीटर. म्हणजेच काय? 100 सेंटीमीटरचा असते 1 मीटर. 500 सेंटीमीटर म्हणजे किती असन? 5 मीटर असन. म्हणजेच 500 भागेला 5 करायला मला इथं 500 भागेला 100 करायला 500 भागेला 100 करायला लागेल. माय काय इथे 5 मीटर. आता याचाच अर्थ काय येणे? 3008 मीटर. म्हणजे ऑप्शन कोणतं हो माय? चौथं. ठीक आहे. नेक्स्ट पहा. 10 नंबर. 1.5 भागेला 3.2 याचा आन्सर किती आहे? सरळ सरळ मला माहित आहे 1.5 भागेला 3.2 असं असलं तर वरचा जेवढे घर समोर जाईल तेवढाच खालचा समोर जाईल है ना. म्हणजे वरचं एक घर गेलं तर खालच्या एक घर जात लागते. कसं आहे? घरले बांधले आहे. हे घर नाही गेलं हे घरी त्याचा सत्यानाश होऊन जाईल. म्हणजेच काय होईल? इथं काय आहे? मग वरतं ह्या एक घर इकडे गेला तर इथं 15 होईल. ह्या गेला मग याला जास्त रागेल नाही त्याला. मग घेऊन 32. आता 15 आणि 32 काय भाग जाते? काय काहीच भाग जात नाही. म्हणजे माझा आन्सर काय? सरळ सरळ 15/32 आहे. 11 नंबर बघा. राम व सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. सीताचे वय 30 वर्षे असेल तर रामचे वय किती? आता राम न सीता आहे. एक राम आणि सीता त्याचे वय किती आहे? 7:5 हे झाले याचे गुणोत्तर. आता मला सांगितलं सीताचे वय 30 वर्ष. मग 5 म्हणजे किती म्हणू शकतो मी? 30. तर 5 ने कितीने गुणलं? 30 येते भाऊ. तर 6 गुणलं 30 येते. इकडे 6 गुणलं इकडे गुणाच लागते. हिशोब कराच लागते. नाही राग येते एकमेकाले. इथे गुन्ह्याला 6 लागेल. 7 सेकंद किती भाऊ? तर 42. येस माय आन्सर ऑप्शन तिसरं. रामचं वय किती आहे? 42 आहे. नेक्स्ट पहा. 12. 9चा पॉवर 6 9चा पॉवर 3 9चा पॉवर -9. हे काय होय? याच्यात काय असते हमेशा? कधी जर संख्या सारखी असते पॉवर वेगळे असले संख्यात गुणाकार असतो पॉवरची काय असते? हमेशा बेरीज होत असते. इथं काय आहे? याचा पॉवर m इंटू याचा पॉवर n असं तर काय असते भाऊ? याचा पॉवर m अधिक n होत असते. आता इथं सगळ्या संख्या सारख्या नाही 9 9 9. म्हणजेच काय होईल? इथं 9चा पॉवर किती होईल? याची वरच्याची बेरीज 6 3 म्हणजे 6 अधिक 3 वजा 9. याला जर सोडत काय ते 9चा पॉवर 6 6 3 9 9 वजा 9 0 0. अजून लक्षात ठेवायचं कोणत्या संख्येचा पॉवर जेव्हा 0 असते त्याची व्हॅल्यू किती असते? हमेशा 1 असते. म्हणजे याचा आन्सर आहे तुमचं 1. उत्तर तिसरं. ऑप्शन 3 याचा आन्सर नाही. 13 नंबर पहा. 100 किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम? तुम्ही सोन्याच्या दुकानात जात असता. तुम्हाला माहित आहे 500 मिलीग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम. 1000 मिलीग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम है ना. तसंच आपल्याला हे माहिती आहे 1 किलो किती ग्रॅम असते? 100 ग्रॅम. म्हणजे पहिले मी त्याचं हे लिहून घेऊ.
1 किलोग्रॅम म्हणजे किती असते भाऊ? तर 100 ग्रॅम असते. ठीक आहे. आणि 1 ग्रॅम म्हणजे किती असते भाऊ? सॉरी 1000 ग्रॅम असते. 1 ग्रॅम म्हणजे किती असते? 1000 मिलीग्रॅम असते. ठीक आहे. आता हे म्हणजे 1 किलो म्हणजे किती असं सरळ सरळ? 1 किलो म्हणजे असं एकावर 6 शून्य मिलीग्रॅम. बरोबर आहे. असं असं मग आता 1000 केजी किती असं भाऊ? तर 2 शून्य इकडे वाढले म्हणून 2 शून्य इकडे वाढा. म्हणजे एकावर किती शून्य? 8 शून्य. एकावर 8 शून्य असणार ऑप्शन आहे पहिलं 1 2 3 4 5 6 7 8. दुसरं है ना. समजलं. नेक्स्ट वन 14 नंबर 27/9 15/25 40/20 70/35 यापैकी सर्वात मोठा अंक कोणता? अशात काय करायचं? आता भाग जाते नाही तर भागून घ्या ना पहिले. सोपं जाते. 9 त्रिक 27. आता याला भाग जाते काय? 5 जाते. 5 त्रिक 15 5 5 25 म्हणजे 3/5 20 दोन्ही 40 35 दोन्ही 70. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू काय आल्या? 3 3/5 2 आणि 2. आता याच्यात जर तुम्ही म्हणा सगळ्यात मोठा कोण आहे? 3 आहे. काहून? त्या 3/5 1 पेक्षा लहान आहे. ह्या नसणार आहे, ह्या नसणार आहे, ह्या नसणार. सगळ्यात मोठा 3 आहे. 3 कोणापासून आला? तर 27/9 पासून आला. म्हणजे आन्सर कोणतं माझ्या? तिसरं मोठा विचारला आहे म्हणून. नेक्स्ट 15 1 प्लस 1.11 प्लस 11.1 प्लस 111.11. आता याची बेरीज करायची आहे. कधी पॉईंटच्या बेरजेमध्ये लक्षात ठेवू असतो आपण काय? तर पॉईंटच्या खाली पॉईंट असला पाहिजे मांडताना. आता हे जर मांडत बसलं वेळ लागला पण तसं डायरेक्ट करता येईल. तुमच्यासाठी मांडतो. पेपरात मांडायचं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. 1.00 इकडे 2 नंबर आहे. सगळ्यात जास्त 2 वर आहे. 1.0 इथं काय होईल भाऊ? 1.11 यात काय होईल? 11.1 इथं काय होईल? 111.11. त्याची बेरीज करा. आले पॉईंटच्या खाली पॉईंट. 1 आणि 1 झाले 2. 1 आणि 1 2 आणि 1 3. हा पॉईंट 1 2 3 4. 1 आणि 1 2 आणि 1 अशी 1 है ना. म्हणजे आन्सर काय आहे? 124.32 ऑप्शन तिसरा. नेक्स्ट पहा 56.32 मायनस 454.12 प्लस 36.45 बरोबर किती? आता इथे जसं पॉईंटच्या खाली पॉईंट असते. आपण एवढा टाइमपास न करता आपण एक काम करू. एकक स्थानचे अंक बघू म्हणजे लवकर सुटत. आता मी काय करतो? एकक स्थानचे अंक 2 ठिकाणी सारखे आहे. इथं आणि इथं है ना. म्हणजेच आन्सर ह्या दोघांपैकी. ठीक आहे. आता एकक स्थान सारखं आहे दशक स्थान पर्यंत बघू. मग दशक स्थान पर्यंत कसा पाहा मी? 32 आणि 45 हे प्लस आहे ना. हे प्लस आहे. या प्लस प्लसची काय भाऊ? बेरीज होय. 32 आणि 45 किती होते? 5 आणि 2 7 4 आणि 3 7. पण हे संख्या आणि हे संख्या याची जर बेरीज केली यापेक्षा मोठी येणार आहे काय? नाही येणार आहे. म्हणजे वर कायच्यातून काय काढला लागेल? याच्यातून ह्या दोघांची बेरीज काढला लागेल है ना. मग याच्यातून ह्या दोघांची जर बेरीज काढायची असली तर मला सरळ मी काय करा? वरता येण माया या दोघांची बेरीज झाली मी 0.77 एकक दशक स्थानचा अंक. इथे किती आहे? 454.12. 454.12 म्हटलं तर इथं 0.12 काढणं आहे सरळ सरळ. तर 2तून 7 जाते काही नाही जात. 12तून 7 गेले किती राहिले भाऊ? 5 राहिले. ठीक आहे. इथचा 1 वापस केला. आता इथून 11तून 8 गेले 3 राहिले. 35 असणारा ऑप्शन राहील माझ्या. तर पहिलंच ऑप्शन आहे. पहिले हेच माझ्या आन्सर आहे. ठीक आहे. 17 नंबर 0.025 भागेला m बरोबर 5. इथं काय करायचं सरळ? त्या भागाचा गुणाकारात जाईल. या गुणाकारात इकडे भागाकारात जाईल. म्हणजेच काय होईल इथं? 0.025 भागेला 5 बरोबर आहे इकडे m. ठीक आहे. आता हे जेवढे घर समोर जाय तेवढे इथं पॉईंट आहे ना. ह्या पॉईंट तेवढेच घर समोर जाय. म्हणजे इथं 25 होईल. इथं किती होईल? 5000 होईल. तर 5000 न लिहिता मी काय लिहितो? 25 भागेला 5 गुणेला 1000 लिहितो. यानं म्हणजे तुमचं गणित सोपं आहे. यानं हे कटलं 5 5 25. आता 5 भागेला 1000 म्हणजे किती भाऊ? याचा पॉईंट इथं आहे आणि याचा पॉईंट इथं आहे. आता या डबल इथं 1 आणायचा आहे खाली मध्ये. 1 जर आणायचा आहे 1 2 3 3 घर मागं नेला गेले. 3 घर जर मागं नेला 3 घर मागं नेल्यावर काय होईल? 5च्या 3 घर मागं दिला. हे एक घर, हा दुसरा घर, हे तिसरं घर. हे झालं माझं आन्सर 0.005 ऑप्शन तिसरं. नेक्स्ट पहा सकाळी 6:15 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? यासाठी सरळ सरळ काय लक्षात ठेवा? 30h है ना प्लस मायनस 11/2 m हे आहे माझा अँगल. आता काय करू मी? 30h म्हणते तर
पॉवर म्हणजे काय होय 6 होय, म्हणजे 30 गुणेला 6 वजा 11/2, 11/2 किती यम, 11/2 गुणेला यम किती आहे मग 15, हे 15. याचा याला भागलं किती 7.5, याने याला गुणलं तर 5, 7 आणि 5 12, 2 हात चाललाय म्हणजे 8, हे 82.5 वजा 180, 180 मधून 82.5 कसे काढा, पहिले 80 वजा करा, मग 2.5 वजा करा 100तून, 100 2.5 गेले 97.5, म्हणजेच माय आन्सर. ऑप्शन कोणतं, दुसरं. ठीक आहे. नेक्स्ट पहा 19 नंबर. 9/15 म्हणजे शेकडा किती टक्के, म्हणजेच काय तर 9 भागेला 15 लिहून घ्या, याला कट्टे काय गुणेला 100 करा, टक्केवारी करायचे ना. 3 त्रिक 9, 3 5 15, याचं उत्तर किती आहे 5 20 100 न 20 त्रिक 60%. येस माय आन्सर, ऑप्शन तिसरं. नेक्स्ट 7 5 6 3 याची सरासरी किती, काय असते सरासरी, सगळ्या संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या, याची बेरीज किती होईल 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, भागेला संख्या किती आहे भाऊ 4 आहे, तर 4 पंच 20, आणि हा पॉइंट 1 उरला, 4 2 8, 2 उरले, 4 पंच 20, 5.25. ऑप्शन पहिलं सोपं होतं. नेक्स्ट 8/5 वजा 2/3, हे चांगलं लिहून घेऊ. 8/5 वजा 2/3 वजा 14/15, यात काय करा तिरका गुणाकार करा, 3 8 24 वजा 5 2 10 भागेला 5 त्रिक 15 है ना, इथं वजा बाकी चिन्ह होतं ना म्हणून. आता 15 वजा 14 भागेला 15, इथे किती येते 14 भागेला 15 वजा 14 भागेला 15, हे कटले म्हणजे आन्सर काय याचं 0. ऑप्शन तिसरं. नेक्स्ट जर x बरोबर 3 तर x स्क्वेअर प्लस 7x वजा 2x अधिक 5 बरोबर किती, यानंतर काय करणार x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार. x जर मॅथ पुट केलं तर काय होईल, x स्क्वेअर आहे ना, x स्क्वेअरच्या जागी डायरेक्ट मी 3 स्क्वेअर लिहितो ना, 3 पुट केल्यावर लिहितो डायरेक्ट, तेव्हा लिहून टाइमपास करायला पुरते का नाही, तर 3 स्क्वेअर प्लस 7 गुणेला 3 वजा 2 गुणेला 3 अधिक 5 किती होते 3 त्रिक 9, 7 त्रिक 21 वजा 3 2 6 अधिक 5, पहिले हे करावं लागते गुणाकार. ठीक आहे. आता 21 आणि 9 किती झाले भाऊ, 21 आणि 9 30, 30 आणि 5 35, 35 वजा 6 म्हणजे आन्सर किती भाऊ 29. ऑप्शन तिसरं. ठीक आहे. नेक्स्ट पहा 15चे 10%, 15चे 10% किती असतोय 1.5 होय. 28चे 50%, 50% काय असते 100 अर्धे, म्हणून 28 चे अर्धे 14, हे 14. ठीक आहे. त्याच्यानंतर 52चे 60%, हे थोडंसं आहे, इथं काय करा 52 आहे माय 100%, 10% किती असेल भाऊ 10% असेल माय 5.2, मला काढायचे 60%, म्हणून गुन्ह्याला 6 गेले, इथं हे झाले माय 60, इथे गुन्ह्याला 6 करावं लागेल, साइन दोन्ही 12 2 हात चाला 1 6 25 1 31, हे 31.2, हे माय आन्सर याचं वालं म्हणजे 60% वेळ 31.2, यात पुट करून घ्या 31.2, याची बेरीज करा 5 आणि 2 7, 4 आणि 1 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 46.7, हेच माय आन्सर. जर हे पर्सेंटेज कसे काढले हे तुम्हाला समजलं नसेल तर आपल्या चॅनल युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे पर्सेंटेजचा पार्ट 1, तो पहा, तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल कसं आहे ना, तो आवर्जून पहा, जर आवडला असेल तर लाईकही करता. नेक्स्ट पहा 24 नंबर. एक भिंत बांधण्यास 6 मजुरात 14 दिवस लागतात, तर काही कारणामुळे 2 मजूर निघून गेले, तर उरलेले मजूर ते काम किती दिवसात करते, म्हणजे 6 मजूर ते 2 निघून गेले 4, म्हणजे सरळ सरळ काय तर मजूर गुणेला दिवस, त्या झाला माझ्या टोटल का भागेला काय भाऊ, तर किती मजूर विचारलाय 4 मजुरांना किती दिवसात केलं भागेला 4, आन्सर किती आहे 2 2 4 2 त्रिक 6 2 7 14 न 7 त्रिक 21 दिवस. ऑप्शन पहिलं. नेक्स्ट रामने 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले, त्याने 2 दिवसांनी शेजाऱ्याला 1000 रुपयाला ते 4 शर्ट विकले, तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला, म्हणजेच काय
आता रामने 220 रुपयाचे एक शर्ट 4 शर्ट विकत घेतले म्हणते, किती झाले 4 शर्टची किंमत, तर 220 गुणिले 4 म्हणजे 880 रुपये विकत आणले. ठीक आहे. त्याच्यानंतर 1000 रुपयाची विकले, विक्री किंमत किती हो, तर 1000. हे होय माई खकी आणि हे होय माई विकी. ठीक आहे. आता हे खकी आणि विकी जे दिलेलं आहे आपलं, आपण काय करायला नका, खरेदी किंमत वरून खरेदी किंमत खाली म्हणून 880 खाली घेऊ. वरत काय करत असतो मी, ह्या दोघातला फरक घेत असतो. म्हणजे काय, विक्री किंमत खरेदी किंमतीतला फरक. 1880 पेक्षा जास्त आहे, किती जास्त आहे बहुत, 120 न जास्त आहे. गुन्ह्याला काय बहुत 100. 0 0 कटले तर याचा भाग किती जाईल आणखी, तर आपण पहिले 2च घेऊ. 44 बेस 60. ठीक आहे. अजून होते काय, तर 4 जाते, 4 11 44, 4 15 60. वरता आले बहुत 150, भागेला खाली आले 11. 150 भागेला 11 किती ते, 11 1 11 उरले 4, 11 3 33, 13 पॉइंट समथिंग आन्सर पाहिजे आहे दुसरं. येस माय आन्सर आहे 13.63%. ठीक आहे. हे काय झाला माय नफा झाला. ठीक आहे. समोर पहा 26. 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद आहे. मला माहित आहे भाऊ, एका तासामध्ये किती असते, 36 सेकंद असते है ना. मग एका तासात 36 असते, तर 2 तास किती असं भाऊ, तर 2 गुणिले 36 असं. 2 गुणिले 36 दोन्ही 72 म्हणजे 7200 झाले. आता 45 मिनिट म्हणते, 45 मिनिटं सेकंद राहिले किती गुण लागून, मला 45 60 न गुण लागून. म्हणजेच काय भाऊ, 45 गुणिले 60 केलं किती येते, 6 चूक 24, 6 पंचे 30, 24 आणि 30 2700 झाले 2700. याची जर बेरीज केली किती झाले, 0099 9900 सेकंद. ऑप्शन पहिलं ना सोबत. नेक्स्ट पहा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहे. स्वर कोणते असते भाऊ, ए ई आय ओ यू. माझा स्वर पाहू मोजू आपण, 1 ए है ना, 2 3 4. 2 दिसते काय, नाही 4 आहे. ऑप्शन दुसरं. नेक्स्ट पहा, सूर्य तारा, तर रिकामी जागा ग्रह. सूर्य काय होईल, ताराचा प्रकार. ग्रह कोण याच्यापैकी, चांगल्या ग्रह असते काय, नाही. तारे नसते, हवा नसते, पृथ्वी असते, पृथ्वी ऑप्शन. नेक्स्ट, एका बागेत 5 झाडे आहेत, नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. 5 झाडे आहे म्हणते, नारळाला यन म्हणतो, नारळाच्या शेजारी लिंबाचं झाड. हे दोघं एकमेकापाशी आहे ना. त्याच्यानंतर पेरूचे झाड सर्व झाडाच्या मधोमध आहे, म्हणजे एक कन्फर्म भेटलं म्हणजे पेरू असे मानून घेतो मी आता 5. पण पेरूचं स्थान काय कन्फर्म सांगितलंय मधोमध आहे म्हणून, दोन्हीकडे न्याय 5 झाले. आता नारळाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही, म्हणजे याचा अर्थ काय झाला, नारळ इकडे आहे का भाऊ, नाही. इकडे जर ठेवलं त्याच्या डावीकडे येणार ना कोण ना कोणी है ना. डावी उकडे आलंच नाही पाहिजे कोणी. नारळ झाड ह्या कोणत्यात असं, डाव्या कोणत्या, नारळ इथं आहे तर लिंबू लागूनच आहे म्हणते शेजारी, इथं आहे. समोर काय म्हणते, चिकूचे झाड पेरू व आंबा यांच्यामध्ये आहे. पेरू म्हणजे हॅपी, आंबा इथे. त्याच्या मनात कोण आहे, चिकूचं झाड आहे. ते झालं माया बसणं जायचं, असे झाड लागले. विचारला तर पेरूचे झाड कोणत्या 2 झाडाच्या मध्ये आहे, पेरू झाड कोणाच्या मध्ये आहे, लिंबू चिकूच्या. ऑप्शन कोणतं, दुसरं. तो सोबत. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे. आता मला लक्षात ठेवायचं, कधी जेव्हा लीप वर्ष काढायचं असं, तर साधं म्हणजे लीप वर्ष जर समजा तुमचं शताब्दी वर्ष नसतं, साधं वर्ष दिले आहे, म्हणजे 1992 1993 असे, ह्यावेळेस काय करायचं, याला 4 भागून पाहायचं. 4 भाग जर लीप वर्ष असते, नाही तर नसते. पण जर तुमचं शताब्दी वर्ष आलं, म्हणजेच काय 2100 2200 2300 2400 1900 1800 1700 असं, आपले ऑप्शन तर हेच आहे ना. यातलं लीप वर्ष कोणतं आहे हे पहा. म्हणतात याला काय भागून पाहायचं, 400 न भागायचं. म्हणजे 1600 काय ना भागून पाहिजे, 400 न. 1600 400 भाग जाते काय, जाते हे लीप वर्ष आहे. 2000 400 भाग जाते काय, जाते हे लीप वर्ष आहे. 2400 400 भाग जाते काय, जाते हे लीप वर्ष आहे. याचे आन्सर काय, सर्व पर्याय योग्य आहे. ऑप्शन चौथं. 31 पहा, ए डी जी जे एम, ए पासून डी किती समोर आहे भाऊ, बी सी डी तिसरं बरोबर है ना. डी नंतर जी, ई एफ जी तिसरंच बरोबर, सगळे तसेच आहे. जी एच आय जे के एल एम एन ओ पी. आन्सर माय पी. 3D5 चा 6G 8 जसा संबंध आहे तसा 9J11 चा कोणाशी आहे. म्हणजेच काय, हे पाहून घेऊ आपण कसा संबंध आहे. 3 आणि 3 6 दिसून राहिले, 5 आणि 3 8 दिसून राहिले,
आणि डी नंतर ई एफ 2 सोडून जी आहे, मी तिसरा जी घेतलाय. आता मी काय करतो, जे नंतर किती आहे के एल एम, ह्या बसून राहिला एफ. ठीक आहे, 9 आणि 3 12 हे बसलं, आणि 9 मध्ये जर मी +3 केले तर हे होईल माझे 12 है ना. आणि ह्या 11 ते जर मी +3 केले किती +3 किती होईल, 11 आणि 3 14, आणि ह्या जे मधून 3 समोर म्हणजे एम 12 एम 14 हे सेन्सर आहे. ठीक आहे, पुढं पाहायची गरज नसते, पण आपण तुमच्यासाठी पाहिलं. ठीक आहे, पुढील सर्व शब्दामध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आलेले आहे. आता इथं जर मोजले मी तर टी कुठे दिसते काय, एक वेळेस आहे आणि 2 वेळेस आहे, मी टी असणारच नाही. आय किती दिसते, एफ 1 2 3 वेळेस आहे, तोही नसणार. जी 1 वेळेस, दुसऱ्या जी आहेच नाही. ठीक आहे, मग आता काय राहिला माया, ई आणि आर पाय. ई 1 2 3 4 5 आणि 6 20 असं, तरी एक आपण आर मोजून घेऊ शेवटचा. 1 2 3 4 5 आर 5च वेळेस, म्हणजे आन्सर काय नाही ई आहे. ठीक आहे मित्र, 34वा क्वेश्चन. ह्या मालिकेत PIN किती वेळा आलेला आहे. आता त्याच्यात PIN 5 आहे फक्त. मी काय करून सरळ सरळ काढून घ्या. 1 2 3 आणि हा 4, म्हणजे किती वेळ झालाय, 4 वेळेस आहे. सोपं. नेक्स्ट 35. राजू आग्नेय दिशेकडे पाठ करून उभा आहे. जर तो काटकोनामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तोंड वळवले तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल. मला माहित आहे हे होई माझी दिशा की, तर माझी आग्नेय दिशा कुठं असते हो, इथं असते माझी आग्नेय आहे ना. हे जर माझी आग्नेय दिशा होय तर हे कशी असेल माझी वायव्य असेल. वायव्य, आता त्याचा काठ इकडे आहे, तोंड कुठं असेल भाऊ, इकडे असेल वायव्यकडे. आता वायव्येकडून जर तो 90 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे असा घुमला त्याचा वय इकडे इकडे काय भाऊ, वायव्य नंतर ईशान्य. येस, माय आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन कोणतं, दुसरं. ठीक आहे, नेक्स्ट पा समोर. एका दोरीचे 12 समान भाग करायचे असल्यास दोरी किती वेळ थांबवावी लागते. अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, जेवढे भाग असेल त्याच्या वजा 1 वेळेस कापा लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आपण जर पाहिलं, 2 भाग करायचे तर 1 वेळेस कापा लागेल है ना. 3 भाग करायचे आहे तर 2 वेळेस कापा लागेल. 12 भाग करायचे आहे किती वेळेस कापा लागेल, 11 वेळेस कापा लागेल. दुसरं. नेक्स्ट पा. एका त्रिकोणाचा एक कोण 30 अंश आहे, दुसरा 50 अंश आहे, तर तिसरा किती असेल. म्हणजेच काय, आता हे झाला माया त्रिकोण. मला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. एक जर म्या 30 होय, दुसरा माया 50 होय, तर तिसरा किती असेल भाऊ, तर 180 वजा या दोघांची बेरीज, म्हणजेच किती, 5 आणि 3 8 80, तर म्हणजे आन्सर किती आहे माया 100 डिग्री. आन्सर तिसरं ऑप्शन. नेक्स्ट. राहुलचा जन्म 25 जुलै 1913 रोजी गुरुवारी झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल. तर पहा, राहुलचा जन्म 25 1913 झाला ना. महिना कोणता आहे भाऊ, तो जुलै होय. 13 ते 14, 14 ते 15 आणि 15 ते 16 या म्हणजे तिसरा वाढदिवस 16 मध्ये. मग 16 काय आहे भाऊ, तर लीप वर्ष आहे. 16 जर लीप वर्ष आहे तर 15 ते 16च्या मधात 2 येईल. इथं एका वर्षात वाढते किती असते, 1 असते. मग ह्या +1 आणखी ह्या 1. पण 15 ते 16 मध्ये फेब्रुवारी महिना येते ना, मग हे जुलै पासून चालू झाला तर जुलै 1915 ते जुलै 1916 यात फेब्रुवारी 1916 येते ना, तो किती आहे, 29चा आहे. म्हणजे हे दिवस किती, 366 आहे. म्हणजे इथे किती आहे, 2 अड्डे. टोटल अड्डे किती झाले, हे टोटल अड्डे झाले 4. सरळ सरळ काय असं माया, गुरुवार पासून 4 दिवस समोर जा. गुरुवार पासून 4 दिवस समोर गेले काय, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार पासून जायचं आहे म्हणून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजे सोमवार माझा आन्सर ऑप्शन तिसरं. ठीक आहे, नेक्स्ट पहा. गटात न बसणारा अंक ओळखा. आता 216 काहीतरी क्यूब आहे, 27 हे काहीतरी क्यूब आहे, 64 हे क्यूब आहे आणि 25 स्क्वेअर आहे. म्हणजे आता विसंग धडक कोणता असेल, 25 असेल. ठीक आहे, ज्याचा आन्सर काय आहे 25. नेक्स्ट पहा. जर आयडिया म्हणजे 9451 असेल तर त्याच सांकेतिक भाषेत ड्युटी म्हणजे काय असेल.
आता हे काय आय किती नंबरवर असते पहा बरं. आय असते 9 नंबरवर, बरोबर. डी असते 4 नंबरवर, ई असते 5 नंबरवर, ए असते 1 नंबरवर. म्हणजे सरळ सरळ ते संख्या मालिकेत कोणत्या स्थानावर आहे ते स्थान लिहिले आहे. म्हणजे आता डी किती नंबरवर आहे, 4 नंबरवर आहे. तर ऑप्शन हे नसन, हे नसन. ऑप्शन एक तर दुसरं असं, नाही तर चौथं असं. आता आपल्याला सोपं काय आहे, इथं वाय आहे ना, तर वाय 25 नंबरवर असते. वाय पण इथं 20 आहे, ह्या इथं 25 आहे फक्त. आन्सर कोणतं राहील माहिती, दुसरं खायला पुरं 5 बसा लागते, काहीच गरज नाही है ना. समोर पहा. नेक्स्ट, घड्याळामध्ये प्रत्येक तासाला जितके वाजले असेल तितके टोल पडतात, तर मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 पर्यंत एकूण किती टोल पडतील. मध्यरात्री 12:30 ते दुपारी 12:30 म्हटले किती तास होते भाऊ, तर सरळ 12 तास होते. एका 12:30 जे आहे मध्यरात्रीचे 12:30 ते 1 वाजता टोल वाजून 1 वेळेस, 2 वाजता 2 वेळेस, तर असं कंटिन्यू कुठे वाजे काय 12:30 पर्यंत. 12:30 च्या काय ते 12, 12 वाजता किती टोल पडून 12 टोल पडून. म्हणजे 1 वाजता 1 टोल पडला, शेवटचा टोल किती पडला मग 12 पडला. म्हणजे सहसा काय करणं आहे, याची बेरीज 1 + 2 + 12 करणं. बेरीज कशी करत असतो आपण, पहिली आणि शेवट संख्येची बेरीज 12 + 1 13 है ना, भागेला 2 आणि गुणेला एकूण संख्या आहे 12. 12 ने 1 होते 13, 2 ने यायला घेतलं तर 6चा भाग जाते, 13 गुणेला 6, 13 पण किती होऊ 78. ऑप्शन किती, चौथं. ठीक आहे. नेक्स्ट पहा 42. सुरेखा ही हरिदासची पत्नी व राम हरीची बहीण आहे. सदाशिव हे राम हरीचे वडील आहे, तर सदाशिव हे हरिदासचे कोण. लिहून घ्या. सुरेखाला मी यश पकडतो. सुरेखा जर यश होय, सुरेखा हरिदासची पत्नी आहे म्हणते, हे पत्नी आहे म्हणून मायनस केलं. हरिदासची होय म्हणून हरिदास प्लस असं म्हणजे माणूस असं. त्या झालं 2 F, हे दोघांचं एक कपल झालं. आता त्यानंतर काय म्हटलं, व राम हरीची बहीण आहे कोण, सुरेखा राम हरीची बहीण आहे, तर तिचा भाऊ आहे राम हरी है ना, राम हरी त्याचा भाऊ. ठीक आहे. आता याच्यानंतर काय म्हणते, सदाशिव हे राम हरीचे वडील आहेत, तर राम हरीचे जे वडील असं सदाशिव SD होते, मग इथे यश वापरलाय. सदाशिव कोण असं, सुरेखाचे वडील असं ना, हे दोघं बहीण भाऊ येतं, ते तिचे अपत्य. म्हणजे हे शेवटी काय, सदाशिव हे हरिदासचे कोण, हरिदासचे सदाशिव कोण असं, सासरे असं. चौथा ऑप्शन है ना. नेक्स्ट पहा, घड्याळामध्ये प्रत्येक तासाला, बरं हे गणित झालंय आपलं पहिले. तर ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या व्हिडिओचं पाहिजे असेल पेपरचं सोल्युशन, तर असं कमेंटमध्ये टाका, म्हणजे पुढच्या वेळेस मी त्याचं सोल्युशन घेऊन. आणि पोलीस भरतीचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता वेळ आलेली आहे आपल्या वडिलांना आपल्या छातीवर गावाची, यासाठी प्रयत्न करा. आणि तुमच्या वडिलांचं, तुमचं, तुमच्या घराच्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करा. तर भेटू